सुप्रियाताई, आम्ही खास आजचा 0 आवर ग्राउंड झिरो वरून करतोय आणि तोही बारामतीतून. कसा सुरू आहे प्रचार? 5च दिवस उरले आहेत. 5 कुठले? 2 प्रचाराचे 2 दिवस, एक मधला दिवस मतदान. मग कसं काय तुमचा कॉन्फिडन्स काय म्हणतोय? कॉन्फिडन्स नाही आहे बघा. इलेक्शन हे एक कशासाठी आपण लढतो ह्याच्यात कंप्लीट क्लॅरिटी असली पाहिजे आणि त्याच्या निवडून आल्यानंतर तुम्ही काय करणार ह्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे, जी दोन्ही माझ्या मनात आहे. की ह्या इलेक्शनला ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीला आणि दिल्लीत काम करण्यासाठी मी हे इलेक्शन लढते आणि दिल्लीला पॉलिसी मेकिंगसाठी आम्ही जातो. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हे तुमचे सातत्यानं तुमचा प्रचार बघत आले मी पण, आणि मी पाहते की हे तुमचे मुद्दे आहेत. पण खरं तर हा जो तुम्ही हमला करताय हा थेट भाजपा सरकारवर आहे आणि तुमच्या समोरचा उमेदवार जो आहे तो खरं तर वेगळा आहे, वेगळ्या पक्षाचा आहे, जरी महायुतीत असला तरी. त्यामुळे एक विसंगती नाही होते का? कशी? ते त्यांचे अलायज आहेत ना, एकत्रच आहेत सरकारमध्ये. पण तुम्हाला त्यांच्या विरोधात काहीच तुम्ही बोलत नाही. त्यांच्याच बद्दल आहे ना, त्यांच्या सरकार. मी वैयक्तिक कधीच बोलत नाही कुणाबद्दल. म्हणजे पार्लमेंट मधली माझी भाषण काढून बघा, मी कधीही वैयक्तिक बोलत नाही. दॅट्स माय पॉलिटिक्स. माझी लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आणि पॉलिसीला आहे. पण आजची तुमची लढाई ही थेट भाजपाशी असं वाटतंय? माझी एनडीएशी आहे. एनडीए त्यांचं जे अलायन्स आहे ते आमच्या विरोधात आहे. मी युपीए मध्ये, ते एनडीए मध्ये. मोदी साहेब सुद्धा आले, अमित शहा आले, त्यांचाही फोकस फक्त शरद पवार आहे. मग ते भटकती आत्मा असो, अस्वस्थ असते तर असो, तर एकंदरीत शरद पवारच टार्गेट का? 6 दशकं आदरणीय पवार साहेबांवर काही बोललं तर हेडलाईन होतेच. हे डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. एक आणि आंब्याच्या झाडाला शेवटी दगड मारतात. खरं तर 2009ला आपल्या विरोधात कांता नलावडे होत्या, 2014ला जानकर होते आणि 19ला कांचन कुल होत्या आणि 2024ला आता सुनेत्रा पवार आहेत. या 4 पैकी सगळ्यात टफ कुठली होती? म्हणजे सिक्वेन्स कसा लावाल तुम्ही? मला वाटतं सगळ्यात पहिलं इलेक्शन सगळ्यात टफ होतं, कारण का मला सगळंच नवीन होतं. मी लढाईच्या आधी 2 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ पूर्ण फिरले होते. पण इलेक्शनमध्ये काय करायचं असतं, स्लिपा वाटवायचं, हे जी त्याच्या ज्या बारकाई आहे सगळी, ती माझ्या पहिल्या इलेक्शनमध्ये मी पहिल्यांदा पाहिली. त्याच्यामुळे तो खूप मोठा लर्निंग एक्सपिरियन्स. पण ह्या 4 निवडणुकांचा तुम्ही सिक्वेन्स कसा लावाल? पहिली सगळ्यात टफ, पहिली सगळ्यात टफ, त्याच्यानंतर मला असं वाटतं तिसरं माझं इलेक्शन. तिसरं नाही, दुसरं इलेक्शन टफ, कारण का पहिल्या वेळी यश आल्यामुळे मी ओव्हर कॉन्फिडंट होते दुसऱ्या इलेक्शनला. त्याच्यातून मला खूप शिकायला मिळालं. मी खूप कॅज्युअली ते गेले होते की अरे मागच्या वेळेस आपण 3 लाखांनी निवडून येतो, म्हणजे येणारच निवडून. इट्स व्हेरी कॅज्युअल अबाउट इट. त्याच्यात मला चांगली चपराक बसली. पण म्हणजे आताची निवडणूक तुम्ही कॅज्युअली घेत नाही? मी काहीच आयुष्यात कॅज्युअली घेत नाही, कुठलीच गोष्ट मी कॅज्युअली घेत नाही. एक म्हटलं जातं सुप्रियाताई की आत्तापर्यंत, म्हणजे हा आत्ताचा नॅरेटिव्ह म्हणा, डिस्कोर्स म्हणा, असा आहे की आपलं आत्तापर्यंतचं निवडणुकीतलं जे यश आहे त्याचं क्रेडिट अजितदादांना दिलं जातं आणि ते तुमच्यासाठी खूप मेहनत करायचे म्हणून तुम्ही निवडून येता. खूप लोक मेहनत करायची. शरद पवार मेहनत करायची, अजित पवार मेहनत करायची, दत्ता मामा भरणे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल, रमेश आप्पा थोरात, किती नावं घेऊ मी, संग्राम थोपटे, संजय जगताप, अनेक अशी नावं आहेत जी मी घेऊ शकते, ज्यांनी सगळ्यांनी मिळून माझी 3 इलेक्शन्समध्ये प्रचंड मेहनत केली. पण मग आज दादा नाही, ते मेन मॅनेज करायचे असं म्हटलं जातं, ते जाणवतंय का कुठं? नाही, कसं आहे, टाइम इज अ बिगेस्ट हिलर. आणि एक तर त्यांनी जुलै महिन्यात तो निर्णय घेतला होता, त्यामुळे अर्थातच कोणीतरी ते माझ्या विरोधात लढवणारच होते. नाही, ते तुमच्या बाजूला नाही आहेत. पण ते जुलैमध्येच त्यांनी तो निर्णय घेतला ना, जेव्हा ते तिकडे गेले, ते त्या सरकारमध्ये जाऊन गेले, तेव्हा जुलै, त्या गोष्टीला 10 महिने झाले ना. आता राज्यसभेत ते तुमच्यासाठी थांबले होते का शेवटपर्यंत, जे प्रफुल्ल पटेलांना परत असं एक वाटतं की कुठेतरी ते तुमच्यासाठी म्हणून थांबले होते? नाही, काही संबंधच नाही. अच्छा,
म्हणजे माझ्याशी तरी चर्चा. अच्छा, एक चर्चा तुमच्याशी झाली का, जे सातत्यानं सांगितलं जातं की भाजप बरोबर सरकार बनवायचं. आता तुम्ही सुद्धा भाषणात म्हटलं तुम्ही बरोबर या, केंद्रात तुम्हाला मंत्री बनवू, अशी ऑफर आली होती का? अनेक वेळा लोक करत असतात, खूप इनफॉर्मली असतात गोष्टी, पण सगळ्याच गोष्टी माईकवर किंवा टीव्हीवर बोलायच्या नसतात. पण अशी ऑफर येऊन गेली तुम्हाला? काही अर्थ काढा तुम्ही. अच्छा, आज वयाच्या 84व्या वर्षी शरद पवार फार ताकदीनं उतरलेत. म्हणजे आम्ही सुद्धा निवडणुका बघत आलोय. इतकी ताकदीनं ते स्वतः मैदानावर उतरलेले नव्हते, आज आलेत. काय तुमच्या भावना आहेत? मला खूप अभिमान आणि कौतुक वाटतं. त्यांना स्वतः ही इज नथिंग टू गेन. म्हणजे ना ते प्रधानमंत्र्याच्या रेसमध्ये आहेत, ना मुख्यमंत्र्याच्या, ना मंत्री होण्याच्या किंवा स्वतः निवडून येण्याच्या, त्या कुठल्याच रेसमध्ये ते नाही आहेत. तरी एवढ्या उत्साहाने, म्हणजे जणू काय एक लहान मूल जसं बागडत असतं आणि आयुष्य एन्जॉय करत असतं, तसं ते इलेक्शन एन्जॉय करतात. त्यांना इलेक्शन म्हणजे कष्ट वगैरे नाही वाटत. त्यांना इलेक्शन म्हणजे ही लव्ज इट. म्हणजे त्यांना इलेक्शन आलं की काहीतरी वेगळीच ऊर्जा आणि एक्साइटमेंट असतं. आणि ही त्यांच्यामध्ये एक मोठा गुण आहे की ते नेहमी सगळे प्रोसेसेस एन्जॉय करतात. ते आउटकमची वाट बघतच नाही. म्हणजे इलेक्शन, लढाई, चला सीट, त्याच्यानंतर प्रचार. मग आम्ही त्यांना सांगतो 2च सभा घ्या, असं करू नका. तरी ते असं म्हणजे लिटरली ते आम्ही पियला सांगतो नाही नाही 2 आवाज घेऊ नका. ते घराच्या बाहेर जाऊन पियला गपचूप सांगायचं प्रे त्यांचं ऐकू नका, तू 4 घे चल. नंतर आम्हाला कळतं अरे 4 सभा कशा, आपण तर ठरलं होतं घरी 2च घ्यायच्या. स्वतःला पाहिजे तेच करत असतात. शरद पवारांचे कुठले गुण तुमच्यात आलेत? काय शिकलात? व्हेरी हार्ड. प्रयत्नाती परमेश्वर. मी प्रयत्न करत असते. तरी तुम्ही तुमच्यात आणि त्यांच्यात काय, किंवा तुम्ही मुद्दामून त्या आत्मसात केले असतील? म्हणजे त्यांच्याकडून शिकण्यासारखा सगळ्यात मोठा गुण जो मी खूप प्रयत्न करून शिकायचा प्रयत्न करते आता, की कितीही हल्ले झाले तरी गप्प बसणं. आणि ते कुठल्याही प्रश्नाला कधी उत्तर देत नाही. ते खूप सहन करतात. मला फार ताकद लागते सहन करायला, जी त्यांच्यात आहे प्रचंड. म्हणजे ते किती वेळ गप्प बसू शकतात आणि किती तास, आणि प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल त्याचा काही इफेक्ट नसतो. आणि एक कंट्रोल, म्हणजे ते कधीच आउट ऑफ कंट्रोल तुम्हाला दिसत नाही. काही झालं तरी बघतोय इतक्यात खरं तर. पण हे तुम्ही कधी त्यांच्याशी चर्चा करून अशा पद्धतीची भूमिका ठरवली की जस्ट बघून, किंवा त्यांनी कधी बघूनच मी तुम्हाला सांगते, ज्या दिवशी 2 जुलैचा निर्णय पक्षामधल्या अनेक नेत्यांनी घेतला आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या पक्षाचा चेहरा कोण, आश्वासक चेहरा कोण, तर दॅट टायमिंग टू से शरद पवार. स्वतःचा आत्मविश्वास, त्यांच्या स्वतःवर प्रचंड विश्वास आहे आणि त्याच्याचमुळे तर त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं ना. आणि त्यांना यश आणि अपयश दोन्ही पचवता येतं. तुम्ही खूप साध्या यांना बोलून जाता आणि तुम्ही म्हणता की परिवारवादाचं तुम्ही असो, अजितदादा असो, तुम्ही सगळे प्रतीक आहात. पण एकीकडे असाही आरोप होतोय की जो पुत्रमोह आहे किंवा पुत्री मोह आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली, असं तुम्हाला वाटतं का? एकतर आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केलं, ह्याच्याबद्दल मनापासून आभार. कारण का आधी आमच्यावर NCP, नॅचरली करप्ट पार्टी म्हणून आरोप व्हायचा, तो बंद झालाय. आणि मुलांवर निखळ प्रेम करणं हा गुन्हा नाही या देशात. त्याच्यामुळे त्याबद्दल मी आभार मानते. आणि पुत्री प्रेम कशासाठी, म्हणजे मी कुठली गोष्ट पक्षाकडे मागितली जी दुसरी कुणाला हवी होती. मला जे हवं होतं ते कुणालाच पक्षात नको होतं. आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही सगळे एकत्र असताना एखाद्याला दिल्लीला जायचं म्हणलं की त्याची पहिली कॉमेंट असायची, साहेब माझं काय चुकलं का, तुम्ही मला दिल्लीला का पाठवता. आणि त्यातून मला, अमोलदादाला, आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही संसदेत केलेला आहे सगळ्यांनी. आणि हे आमचे विरोधकही मान्य करतात. म्हणजे आज ते करत नसतील, पण आमचे विरोधक दिल्लीमध्ये खूप मोठ्या मनाने त्याचं मान्य करतात. आपण दिल्लीत नेहमी राहणार आणि अजितदादा महाराष्ट्रात, असं होतं. पण आत्ता तुम्हाला महाराष्ट्रातही खूप लक्ष द्यावं लागतंय का, की अजून एक म्हणजे त्याला पवार पुतणा काय म्हणायचं, रोहित? मला असं वाटतं ही आमची नैतिक जबाबदारी असेल. ह्या काळामध्ये दमदाट्या चालू आहेत, अनेक गोष्टी कानावर येत आहेत, सगळीकडे मीडियामध्ये येत आहेत. ह्या जर खऱ्या असतील तर जो कार्यकर्ता आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करून अशा अतिशय अडचणीच्या काळामध्ये
म्हणजे त्याच्यावरही हल्ला होतोय, हा फक्त पवारसाहेबांवर हल्ला होत नाही, कार्यकर्त्यांवरही हल्ले होत आहेत. असं असताना तो स्वाभिमानीने जेव्हा उभं राहतो तेव्हा त्याच्या इलेक्शनसाठी पूर्ण ताकदीने आम्ही उभं राहणार त्याच्यासाठी. कारण का ही लढाई वैयक्तिक नाही, वैचारिक लढाई आहे. म्हणजे अनेक वेळा मगाशी पण त्या मीडियाने मला विचारलं की बारामतीला नेहमी तुम्ही कमी वेळ दिला. हो, मी बारामती तालुक्याला कमी वेळ दिला कारण का दादा करते कर, माझा दादावर पूर्ण विश्वास होता की दादा माझा मोठा भाऊ नेता दोन्ही होता आणि दोन्ही तो जबाबदारी घेताना मी कशाला लुडबुड करू. म्हणजे माझा प्रोटोकॉल, माझा मान सन्मान, माझे संस्कारच नडले ना. आता ते म्हणतात सुप्रिया बारामतीत इतके वर्ष लक्ष घालत नाही. अहो, मी लक्ष घातलं नाही कारण का तो भावाचा प्रोटोकॉल, नेत्याचा प्रोटोकॉल आणि माझ्या झाल्यावर संस्कार, मोठ्यांचा मान, धाकट्यांवर प्रेम. आता तेच उलटून माझ्या गळ्यात घालता येतात. हे दुर्दैव आहे. खरं तर सुनेत्रा पवार या आता तुमच्या डायरेक्ट म्हणजे अनेक उमेदवार रिंगणात असतील, पण एक जी डायरेक्ट फाईट दिसते ती आपली आणि सुनेत्रा पवारांची दिसते. त्यांना विरोधक म्हणून तुम्ही कसं डिस्क्राईब करा? खरं मी त्यांना विरोधक समजतच नाही. माझा उमेदवाराचा काय संबंध त्याच्याशी? आणि एक तर वहिनी इतके वर्ष ना राजकारणात होत्या ना कशात होत्या, तर वहिनींना आणायचंच कशाला याच्यात? ते चुकीचं होईल. आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी तर कधी बोलले नाही, बोलणारही नाही. आणि त्यांचं आमच्या या राजकारणाशी आणि हे षडयंत्र शरद पवारांच्या विरोधात दिल्लीने केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या माऊलीचा काय संबंध आहे या सगळ्याशी? तुम्हाला वाटतं त्यांचाही वापर झालाय या षडयंत्रात? षडयंत्रात अनेक प्याद्यांचा वापर झालाय, अनेक. आणि हे दुर्दैव आहे की हे सगळं जे गलिच्छ राजकारण आहे ते फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी. आणि मी म्हणत नाही, भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील येऊन बारामतीतच बोलून गेले, म्हणजे पोटातलं ओठात आलंच नाही. एकीकडे आता जर बघितलं तर अजितदादांबरोबर खरं तर एकच खासदार गेले होते, त्यांना आता 4 जागा मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदेबरोबर 13 खासदार गेले होते, त्यांना 15 जागा मिळाल्या. त्यांना सन्मानानं वागवलं असं आपल्याला वाटतंय का महायुतीमध्ये? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आता त्यांनी काय चर्चा केली, काय झालं, त्यांचा अंतर्गत प्रश्न. आता काडीमोड त्यांनी केली आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा. अशी 5 कारणं सांगा ज्यामुळे तुमच्यासाठी मतदान केलं पाहिजे लोकांनी. कशासाठी तुम्हाला? माझा पारदर्शक पार्लमेंटमधला परफॉर्मन्स, त्याच्यानंतर आमच्या टीम आणि सगळ्यांना एकत्र घेऊन केलेली विकास कामं, माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही कारण का मी भ्रष्टाचारच केलेला नाही. त्याच्यानंतर माझा मतदारसंघातला संपर्क आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पुढच्या 5 वर्षाचा जे प्लॅन आहे, जो मी सगळ्यांना एकत्र घेऊन की आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या 5 वर्षात काय केलं पाहिजे, तो प्लॅन. एका लोकप्रतिनिधीमध्ये, एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा वेगळं काय अपेक्षित असतं मतदाराचं? आय टिक एव्हरी बॉक्स. आज तुमच्या सगळ्या वहिनींनी मिळून एक मेळावा तुमच्यासाठी, खास महिला मेळावा आयोजित केला. संपूर्ण पवार परिवार एका बाजूला आहे आणि तोही तुमच्या बाजूला. दादा एकटे पडलेत. तो चॉईस त्यांनी केलेला आहे, आता निर्णय तो त्यांचा आहे. का परिवार तुमच्या बाजूला आहे? पूर्ण परिवार असं नाही, एक अनसेड रूल आमच्या घरात होता की विधानसभेला अजित पवार म्हणजे मग तो इथला सगळा पक्ष बघणार असेल किंवा उपमुख्यमंत्री पद असेल, MLA सगळं ते दादा बघणार. आणि दिल्लीमध्ये लोकसभेला बारामतीतून मी जाणार. असा एक मोठा अनसेड निर्णय होता आमच्या सगळ्या कुटुंबाचा. त्याच्यामुळे काही विषयच नव्हता त्या काळामध्ये तो घ्यायचा. हे तुम्हाला सगळेजण हक्काची ताई असं म्हणतात, काय आहे ते? प्रेम आहे त्यांचं, बाकी काय. आणि तुम्हाला कोणी जेव्हा भेटतं तेव्हा असे हे 3 दाखवतं, ते 3 काय आहे? माझा 3रा नंबरवर बटन आहे, म्हणजे 3 पॅनल्स आहेत, 3 पॅनल्स. त्याच्यातल्या पहिल्या पॅनलवर 3 नंबरचं माझं बटन. त्याच्यामुळे ते सगळे 3 असं आहे. ते 3 म्हणजे सुप्रिया, शरद पवार, प्रतिभा, काँग्रेस, मशाल, विजय, गुलाल, तुतारी, ठाकरे. बरं. आणि तुमच्या ह्याच विजयासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.